नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पायगन, माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा. शेतकरी मित्रांनो, हे बघा, माऊली कृषी सेवा केंद्र नियोजनाबद्दल ही हळद आहे. याची वाढ पण बघा खूप जास्त झालेली आहे. मला चालता पण येत नाही याच्यामध्ये. आणि पूर्ण तुम्ही बुडापूर खिंड्यापर्यंत पाहिली ती एक सारखी हळद आहे अशी. हे बघू शकता, हे बघा, हे बघा. शेतकरी मित्रांनो, नियोजन व्यवस्थित असेल तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो. आणि त्या रिझल्टचा फायदा असा होतो, म्हणजे खाली फुटे बघितले तर 5-5, 6-6 फुटे आहेत. आणि नियोजन बघितलं तर एकच नंबर हळद बघा. उमरखेड तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात मी तरी म्हणतो एकच नंबर हळद आहे. हे बघा, हे बघा, एकच नंबर हळद आहे बघा. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून नियोजन जर तुम्ही घेतलं आणि शेतकरी जर खर्चाकडे बघत नसेल आणि उत्पन्न मजबूत जर काढत असेल तर नियोजन फक्त माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा. हे बघू शकता, हे बघा, पूर्ण एक सारखा प्लॉट आहे. आणि जवळपास किती एकरचा प्लॉट आहे? 2 एकरचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, सारखा प्लॉट आहे. 2 एकर. तुम्हाला कॉल केला बरोबर की आपल्याला औषध मिळेल का म्हणून. आणि म्हणजे रिझल्ट समाधानी आहे का तुम्ही त्या रिझल्टपासून? समाधानी म्हणजे अति समाधानी. आणि तुम्हाला असं नाही की संपूर्ण नियोजन दिलं, तुम्हाला फक्त 1-2 प्रोडक्ट दिले, फक्त ते आपण तात्पुरत्या दुरुस्तीसाठी समजा. त्याच्या अगोदर भरपूर खर्च केला, बघितला. 20-20 हजार 15-15 हजाराची खतं टाकून बघितले. बरं सर्व बघितलं आम्ही करून. शेतकरी मित्रांनो बघा, यांना 15-20 हजार रुपये यांनी खर्च केलेला आहे. आणि तरी पण त्यांना जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळून नाही राहिला. म्हणजे काय होते, अशा वातावरणामध्ये अपटेक प्रक्रिया खूप मंदावलेली असते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात त्या गोष्टी दुकानदाराच्या किंवा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत. त्या गोष्टी आपण म्हणजे त्यांचा फोटो बघून आणि नियोजन बघून आपण त्याला ट्रीटमेंट देत असतो. त्या हिशोबानं यांनी रिझल्ट घेतलेला आहे. तर बरं, काय म्हणत होते तुम्ही? आता बी बघा ना, या तुमच्या प्लॉटचं आतापर्यंत मी असं हळदीचं पान नाही. मी 6-7 वर्ष झाली हळद लावतोय. बरं. आतापर्यंत एवढी रुंदी बघितली नाही मी पानाची. बरोबर. महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. आता आपण सुरुवातीला भेसळ डोस दिला, बरोबर. हो भेसळ डोस दिल्यानंतर हळद फक्त आपली ईदभर आली होती वरी. हो. आणि त्याच्यानंतर त्यामुळं आपल्याला या बेडमध्ये खत द्यायचं आहे. या पद्धतीने आम्ही दरवर्षी पेरणी करत असतो, कारण 100% खत लागू होते या पद्धतीने आपण जर केले तर. आणि आपली प्रक्रिया पण चांगली होते यामुळे. बस 6 फुटे आलेले आहेत. आणि हा पण एक 7वा. आणि याला जे बघितलं, याला 4 फुटवे आहेत. आणि 2, 3, 4, 5 हे. आणि कधी काय होते, सुरुवातीला जे आपलं ॲप्लिकेशन असते ते बरोबर जात नाही, त्याच्यामुळं मागं पुढं होऊ शकते सुरुवातीला. आणि मधामध्ये जर बघितलं, हे बघा, ओळखूच येत नाही फुटवा कोणता आणि कोणता. फुटवा कोणता आणि काय आम्हालाच मिळाला की नाही, फुटवा कोणता आहे आणि स्टंप कोणता आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा स्टंप. आणि असा जर स्टंप असेल तर तुम्हाला जास्त फुटव्याची पण गरज नाही, कारण याच्यामध्ये खालून इतका माल पकडते की 5 कामना शेंगामध्ये शेंगाच राहतं त्याला. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याला नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आणि हाईट तुम्ही बघितलं तर तुमचा 4 कितीचं बेड आहे? 4.5 फुटाचा. शेतकरी मित्रांनो, हा जो बेड आहे हे 4.5 फुटाचा बेड आहे. बरं, थोडक्यात तुम्ही याला सांगत तर भर कसा घातला आणि व्यवस्थापन म्हणजे कसं राहिलं, तुम्ही थोडक्यात माहिती सांगा बरं. लागवणीच्या नंतर साधारणतः आपण 8-15 दिवसाच्या अंतरात आपण मशीन यांनी ट्रॅक्टरनं भर मारला. मशीननं भर मारला. आपल्याला टाइमच भेटला ना पाण्यामुळे नंतर काहीच नाही मारलं. नाही भेटला ना. बरोबर. आणि मग याचं निंदन व्यवस्थापन, कारण तणकड काही दिसत नाही याच्यामध्ये. नाही 2-3 निंदन केले समजा पाऊस असल्यामुळे. बरोबर. जरा जास्ती तणकड निघालं नंतर तर काही गरजच नाही पडली. ते झाकून गेलं ना रान. शेतकरी मित्रांनो, हे झाकल्यामुळे याच्या तणकडाचा काहीच जोर नाही आहे. आणि महत्वाचं म्हणजे सुद्धा रान नाही आणखी. शेणखत पण यांनी वापरलेलं नाही. ते पण वापरलं, ते ऑर्गॅनिक खतं, रासायनिक खतं, जैविक खताचाच वापर केलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक शेती, रासायनिक शेती आणि जैविक शेती जर तुम्ही या पद्धतीने कॉम्बिनेशन करून जर शेती केली तर हमखास तुम्हाला सांगतो उत्पन्न व्हायची गॅरंटी 100% राहते. शेतकरी मित्रांनो, यांना आपण हाईट जरा कमी असल्यामुळे आणि हळदीची हाईट खूप जास्त झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, स्टंपाची जाडी आणि फुटवे वगैरे बघिसाल तर दाखवा मग फुटे खाली. हे बघा शेतकरी मित्रांनो, याची जाडी बघा, फुटवे बघा, बरोबर दाखवा त्याच्यामध्ये.
हे बघा फुटव्याची जाडी बघा, पूर्ण 1 एकराचा असा सेम टू सेम प्लॉट झालेला आहे. आणि राजापुरी हळद आहे. तू धर तर दाखवा ना इकडे. कोणती दाखवू उभे राहा. ते इथे उभे राहा ना. बशी जाऊन बोलतो. कट करा वेगळी. दिसायला का? मी दिसायला का? हो दिसते. शेतकरी मित्रांनो, हा जो हळदीचा जो यांनी बेणं घेतलं होतं सविस्तर आपण विचारू. तुम्ही कुठून घेतलं होतं बेणं? मी वाशिम येथून बेणं घेतलेलं आहे. राजापुरी हळदीचं बेणं आहे. बरोबर. तुमचे स्टेटस पण बघितले की बेणं म्हणजे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर बेणं घ्यायचं असेल तर हळद पूर्ण 9 महिने निरोगी राहिली पाहिजेत, कोणता करपा नसलेला पाहिजे त्या हळदीमध्ये, तेच आपण बेणं घेऊ शकतो. कारण ते जर करपा असेल, सड असेल तर ते आपल्या समोरून चालून तेच प्रॉब्लेम क्रिएट करते. त्याच्यामुळं आपल्याला जे बेणं घ्यायचं आहे ते हळदीचा तुम्ही प्लॉट पहिले बघा. हळदीचा प्लॉट 100% व्यवस्थित आहे का, करपा आहे का, सड आहे का, त्याच पद्धतीने तुम्ही बेणं घ्या. कारण ज्या प्लॉटमध्ये सड असेल, करपा असेल तर ते आपण लागवड केल्यानंतर तेच आपल्याला पलीकडं आहे प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, दर्जेदार जर तुम्ही निविष्ठा वापरल्या त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर खूपच जबरदस्त. आता मला तर नाही वाटत की तुमच्या प्लॉटला कॉम्पिटिशनला दुसरा प्लॉट असेल म्हणून या पद्धतीचा. गावामध्ये कोणाच नाही एवढं प्लॉट. शेतकरी मित्रांनो, आता यांचा जे मातृकंद आहे तो मनगडाच्या म्हणजे हाताच्या मनगडा एवढाला मातृकंद आहे आणि त्याला कमीत कमी 5-6 असे फुटवे आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो पण फुटवे आणि कशा पद्धतीने यांचं नियोजन आहे. शेतकरी मित्रांनो, जमीन पण चांगली आहे आणि या उगले धोडप गावामध्ये 1 नंबरचा असा प्लॉट आहे सर. पण आतापर्यंत मी बघितला रिसोड तालुक्यामध्ये पण असा प्लॉट नाही बघितला मी. करपा आणि कंदसड याचा प्रादुर्भाव खूप साऱ्या प्लॉटमध्ये दिसत आहे. आता तुम्हाला बाकीच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवत आहे? नाही, सध्या आता या आमच्या क्षेत्रामध्ये सर्व प्लॉट अगोदर सारखेच होते बरोबर. टोटल डाऊन मध्ये. बरोबर. पण ज्या वेळेस आम्ही तुमच्या जवळचं ते थायोग्रीन आणि सुपर नायट्रोजन घेतलं त्यावेळेस बरोबर. आमचा जो प्लॉट आहे तो झपाट्याने त्याची वाढ सुद्धा झाली आणि फुटव्याची पण फुटव्याचं झपाट्याने- प्रमाण बी जास्त झालं. बरोबर. शेतकरी मित्रांनो, यांना आपण सुपर न्यूट्रीचार्ज, थायोग्रीन आणि 1448 हे आपण सुरुवातीला एक 60व्या दिवशी ड्रिचिंग केली होती. पण त्याचा अनुभव असा झाला की जवळचे याच्या आजूबाजूचे जेवढे पण हळदीचे प्लॉट आहेत ते जवळपास चांगलेच होते आणि याचा प्लॉट थोडा तणनाशकमुळे दबला होता. तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जबरदस्त अशी फुटवे आलेले आहेत. तुम्ही फुटवे पण दाखवू शकता. आता कुठं कुठं चांगले फुटवे आहेत. तर मित्रांनो, हा जे मेंथकंद आहे आणि याचे हे 2 या साईडनं आलेले फुटवे आहेत. 1 2 3 हे बघा 4. जवळपास प्रत्येक प्लॉटला असे फुटवे आहेत बघा. 1 2 3 4 5 6 फुटवे आहेत. या पद्धतीचे पूर्ण प्लॉटला हे बघा. पलीकडचा पण बघा, याला 4 फुटवे आलेले आहेत. म्हणजे पूर्ण प्लॉटला असे प्रत्येक जागेवर असे प्लॉटला फुटवे आलेले आहेत. हे बघू शकता. हे बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे आणि जबरदस्त असे रिझल्ट यांना मिळालेले आहेत. बघू शकता. हे बघा. आणि फुटवे कुठं पण बघा तुम्ही, आतमध्ये बघा, कुठं बघा, एकसारखे असे फुटवे आलेले आहेत. हे बघू शकता. हे बघा 1 2 3 4 5. हे बघा. म्हणजे निविष्ठा दर्जेदार वापरल्या तर उत्पन्न पण आपल्याला दर्जेदार होण्याची 100% गॅरंटी राहते. त्याच्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. जे पण तुम्ही निविष्ठा सोडता त्या टायमावर सोडायला पाहिजे आणि उत्पन्न पण तसं होईल. 2 एकराचा हा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही निविष्ठा कोणत्या वापरता, दर्जेदार निविष्ठा वापरला तर दर्जेदार उत्पन्न होईल. आणि महत्त्वाचंच म्हणजे तुम्ही जे पण निविष्ठा वापरता त्याचा 100% आपल्याला रिझल्ट आला पाहिजे. या पद्धतीने वापरायचा. प्रत्येक शेतकरी प्रत्येक नवीन प्रोडक्ट अप्लाय करतो पण त्याच्यापासून आपल्याला नुकसान होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, जे आपण सडीसाठी सोडल्यानंतर जे पण आपली हानिकारक बुरशी, चांगली बुरशी म्हणजे चांगले जीवाणू मरतात आणि खराब जीवाणू मरतात, त्यासाठी नियोजन जैविक ॲप्लिकेशन सुरुवातीपासून आपण सोडायला पाहिजे. त्याच्यानंतर आता हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये कुठंही सड नाही आहे. आतापर्यंत आपण यांना जैविक ॲप्लिकेशन दिली होती सुरुवातीला. त्याच्यामध्ये प्रोबियान, NPK कन्सर्ट, रुटांजा म्हणजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा यांनी सोयाबीन लागवड केली आहे याच्यामध्ये आणि हळद पण लागवड केलेली आहे. आता यांचं म्हणणं आहे की बा हळदीचा खर्च पूर्ण याच्यामध्ये निघून जातो, पण थोडीफार हळद पण मार खाते. कारण जे फुटवे वाढायचे त्याला जे अन्न मिळायचं ते बरोबर मिळत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंफार नुकसान तर होणारच आहे. तरी पण 35+ त्यांना आपण ॲव्हरेज देऊ, कारण नियोजन त्या पद्धतीने ते करत आहेत. कसं काय वाटलं सरजी, होईल का नाही? हा सर होईल. 40च्या वरतीच जाईल असं. हो का? हा. रिझल्ट वगैरे कसं काय वाटला तुम्हाला? हा 1 नंबर. प्रोडक्ट वापरले तुम्ही तर समाधानी आहे का नाही? हा. बाकी शेतकऱ्यांना काय सांगसाल? आजपर्यंत असा रिझल्ट आला नाही सर.
खरं बोलता का? हा, चला, धन्यवाद. धन्यवाद. संतोष अप्पा गोंधळे. संतोष अप्पा गोंधळे. कसं काय वाटलं तुम्हाला प्लॉट? एक नंबर प्लॉट आहे साहेब. याला फक्त आपण एकदा खताचा डोस, भेसळ डोस दिलेला आहे, त्याच्यानंतर दुसरा डोस दिला नाही. आणि झिंक फेरसची आपण याला ड्रिचिंग केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण NPK आणि रुटांचा हे असे आपण त्याला 2 ड्रिचिंग केलेले आहेत.
शेतकरी मित्रांनो, हे बघा गळ्या इतकली हळद झाली. 1.5 एकरचा प्लॉट आहे.